कधी झालं साहेब हे? कधी झालं? कोण आहे मालक? कोण आहे? तुम्हीच आहे का? बरं बरं बरं. महानगरपालिका ना, त्यांची चूक आहे साहेबा. याला रस्त्यावर हे असे करतात. अरे बापरे. आम्हाला बोला ना आता, मी लगेच माईक देतो तुम्हाला. ए माईक कट, माईक बोला बोला, ह्याच्या विरुद्ध बोला. सगळं तुम्हाला नुकसान भरपाई मिळाला पाहिजे. हा बोला. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. कालच मी तुम्हाला बोललेलो आहे की आम्ही टॅक्स का भरायचा मित्रांनो, हा मोठा प्रश्न आहे. आता हे गाडीचे जे आहेत ते टॅक्स भरत असतील, पण त्यांची गाडी आता इथं फसलेली आहे. तिथं परत आता रस्ता जाम होणार आणि लोकांची गैरसोय होणार. तर अशा पद्धतीनं हे बघा साहेब, हे ड्रेनेजचं, महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या झाकणाचा प्रश्न आहे आणि ही गाडी इथं अडकलेली आहे. त्या गाडीनं टॅक्स भरला नसेल का, तर यांनी टॅक्स भरलेला आहे, पण ह्यांना मग असा अनुभव का मिळावा, याची भरपाई, याचं नुकसान कोण देणार, हे महानगरपालिकेनं कळवावं. हा डेंजर आहे ना. हां, कशा काय भरलंय सामान? अच्छा बर. तुम्ही स्वतः मालक आहात का? हां. काय नाव साहेब आपलं? माधव नागोराव केंद्रे. बर. कधीपासून तुम्ही हे करताय? अशी किती ट्रक आहेत तुमचे? तुमच्या स्वतःचा ट्रक आहे? बर. आणि म्हणजे ते अगोदर झाकण तुटलं होतं का? अगोदर तुटलं होतं का? नाही नाही, तुटायला होतं, ते जागेवरच गेलं. बर. किती वाजता झालं हे? आत्ताच झालंय. आत्ताच झालं. 5 मिनिटं झालं. किती वाजले तरी आम्ही? 12 वाजे साहेब. ही आत्ता ते 5 मिनिटापूर्वी ही गाडी इथं खचलेली आहे. गाडी तर हां, तुम्ही काय म्हणजे ह्याला काय तुमच्या क्रेन वगैरेला काय सूचना दिल्यात का? नाही ना, किरणला सूचना दिली नाही. बरं बरं बरं. किरणला सूचना द्यायचं. हां नाही नाही, आमचं ते म्हणजे ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, नाव काय म्हणलं तुमचं? महादेव नागोराव केंद्रे. बरं बरं, एक मिनिट. जर पुढे घे तू, गाडी पुढे घे. काय बोलू? पुढे पुढे पुढे. तर मित्रांनो, आपल्याला लगेच म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे नगरसेवक असतात, लोकसेवक असतात, लोकप्रतिनिधी असतात, तर ते सगळे अशा वेळी मात्र कुणी दिसत नाही. पण आता आपल्यासमोर मानकर साहेबांचे जे कानडे काका, जे इकडचे या एरियामध्ये, कोथरूड एरियामध्ये कानडे काका म्हणून अतिशय फेमस आहे. गाडी सुट्टी नाही तोपर्यंत. सर, तुम्हाला कसं कळलं की इथं गाडीचं असं बनवलं? कार्यकर्ते हां, गणेशनी ताबडतोब सांगितलं. मग मी आणि लक्षात लगेच व्हायला, कारण सारखं सगळीकडे वॉच असतं आणि पर्सनली मी किंवा अर्जुन दादा सगळीकडे राऊंड मारत असतो दिवसभर. दिवसांना 3 तरी राऊंड प्रत्येक रोडलं होतं. कुठं दगड हल्लं तरी आम्हाला कळतं. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की अशा जे काय म्हणतात खऱ्या अर्थाने समाजसेवक किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत, यांची आपल्याला गरज आहे. ते लगेच धावून आलेले आहेत. ते जे तुम्ही मगाशीच बघितलं की मालक जे आहेत. सर, आता पुढची काय तुमची काय मदत आहे? तुमची काय आता नाही, एक तर म्हणजे पथ विभागाला आता कळवून पावसाळी जाळी बदल्याने ते कामच सांगितलं आहे. त्याच्यापर्यंत यांची जबाबदारी आहे गाडी काढून घ्यायची. आणि काय होतं, या किती जरी भारी त्या पावसाळी जाळ्या असल्या महापालिकेने बसवलेल्या, तरी याचं वजन 25 टन, 30 टन, 40 टनच्या गाड्या इथल्या ज्या जातात. त्याच्यामुळं ते रोज
सारख्या जाऊन ते कमकुवत होतातच. अच्छा. म्हणजे असं नाही आहे की ते चांगलं बसवतात पण ते ह्या वजनापुढे टिकत नाही होते. मग तुमची काय महानगरपालिकेला काय सजेशन आहे आणि काय सूचना असतील? सजेशन हेच आहे की एक तर आता काय झालं आहे, त्यांनी मेन रोडनंच त्या गाड्या आत न्याव्यात. ते आता मुद्दाम शॉर्टकट मारायला गल्ली बोळातनं काढतात. अच्छा. कारण तिकडं पोलीस अडवतात. मग असं शॉर्टकटनी गाड्या न्यायच्या आणि मग तिथं आता या अशी सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. मग त्याच्यामुळं म्हणजे थोडी चूक गाडीवाल्यांची सुद्धा आहे. तर आपण त्यांनाही तरी सगळे त्यांना सांभाळून घेतात. कारण आजरी डेव्हलपमेंटची कामं आहेत, तिथं चाललीच पाहिजे ना. ते काय बंद थोडं होणार आहे. पण RMCच्या गाड्या आहेत. हायवा 30 आणि 40 टन वजन असतं त्याच्यामध्ये. तुमची किती टनाची गाडी आहे साहेब? 15 टनाची आहे. तुम्हाला म्हणजे या रस्त्यानं काय येतात, मोठ्या रस्त्यानं काय येते आणि तुम्ही कुठे चाललाय नक्की? MIT कॉलेजकडे चाललाय. मित्रांनो, हे फार म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. MIT कॉलेजची जी कामं चालू आहेत तिथं मागं ओरड खूप झालेली आहे की त्यांचे जे हेवी जे ड्युटी ट्रक्स आहेत तर त्याच्यावर त्यांचं मॉनिटरिंग नाही आहे. याची जबाबदारी सुद्धा MITची सुद्धा होऊ शकते. तर आम्ही त्यांना सुद्धा तुम्हाला विचारणार आहे आणि ह्याचं नक्की काय कोण जिम्मेदार आहे, कोण जबाबदार आहे याची माहिती नागरिकांपर्यंत आम्ही नक्की पोहोचवणार. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10. आले होते का पोलीस? आले होते का पोलीस? आले होते ना, पाठवलं होतं मी त्यांना. जाधव म्हणून एक होते आणि शिंदे म्हणून होते, 2 पोलीस आले असेल. काय म्हणले? तुमच्या गाडीचं काय काय नुकसान झालंय का? फिरकी झाली असेल? हां, वाचली थोडक्यात. आणि कुठे माणसालाही काय झालं नाही. हे बघा, आयलाचा नंबरच दिसत नाही. हा, माहिती. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV 10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.